चला आपण मॅच सुरू करतोय। आता एक अतिशय चांगला सामना हा देखील पाहायला मिळेल। प्रत्येक सामना चांगला होतोय कारण सुपर 16 आहेत। तर वळी आपण आवाज ऐकूया आमचे एक रायगडातील आणि कुणाल नक्कीच म्हणतोय की रायगडातील मुलुक मैदानी तोप मच्छिंद्र पाटील सर यांचा आवाज। थँक्यू संदीप सर, सगळे कुणाल दाते सर, आपण बोलूया सामन्याकडे। खूप चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळाला। असं हा देखील सामना तितकाच महत्वाचा। पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर, पंच हेच सांगत असताना टपामध्ये चेंडू आतमध्ये आलाय का नाही याची शहानिशा पंचांनी केली। एक वेगळी शैली होती पंचांची, बघू शकाल आपण। सायंकाळचं वातावरण रम्य, सायंकाळ, प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि मात्र वाऱ्याचा वेग देखील तेवढाच पाहायला मिळतोय। आज वातावरण अत्यंत आल्हादक आणि प्रसन्न तुम्हाला पाहायला आणि जाणवायला मिळतो मैदानावरती। एक गारवा आहे क्रिकेटचा या मैदानावरती। अप्रतिम सुरुवात, डॉट चेंडू, कोणती धावणी मैदानावरती। वरती विकेट खोदून काढला चेंडूला ऑन द राईट सेक्शन पुढे सरकलाय। लॉंग आपला फार वेगाने रोशन येतोय। रोशन मध्ये चेंडूला बॅकअप देईल, कव्हर करेल, ग्रीप बनवेल, थ्रो करेल, तोपर्यंत एक धाव पूर्ण करत असताना आपण पाहतोय धावसंख्येला आकार आपण पाहतोय। रायगड प्रीमियर लीग 2024 ची स्पर्धा आपण पाहतोय। सन्मान्य कैलाश मात्रे, गुरु मात्रे यांच्या अथक परिश्रमातून ही समोर आलेली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। खरं तर रायगड प्रीमियर लीगची संकल्पना आपण पाहिली तर अनिल पाटील आणि मंगेश वाकडीकर यांची संकल्पना आणि संकल्पना माझं 5व्या वर्षामध्ये तुम्ही पाहतोय। मध्ये कैलाश मात्रे आणि गुरु मात्रे यांच्या माध्यमातून या दोन भावांच्या माध्यमातून स्पर्धा तुम्हाला पुढे जाताना पाहायला मिळते। पर्व 5वं आणि 5व्या पर्वामध्ये सर्वांचं लक्ष वेधून स्पर्धा आपण पाहतोय। संपूर्ण भारत देशाचं लक्ष लागलंय ते फक्त रायगड प्रीमियर लीगकडे। प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक घरात एकच चर्चा, रायगड प्रीमियर लीगची चर्चा। म्हणून सज्ज डावकरा फलंदाज स्ट्राइक एंडला फक्त सॉफ्ट चेंडू दिशा दिली, चेंडू पुढे सरकला फार वेगानं, पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला, पाहता पाहता सीमा पलीकडे पहिलाच चौकार। क्लास टायमिंग निश्चित IPL पेक्षा रायगड प्रीमियर लीग भारी आहे आपली, हंदेत दाखवत असताना क्लास टायमिंग बॅकफुटला गेला, सॉफ्टवेअर चेंडूला फक्त दिशा दिली, पिमाचा सुंदर वापर केलाय सुनील सावरी, मॅन फ्रॉम कांबोटा। भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवणारे नाव आहे, अख्ख्या देशामध्ये देखील फिरलेलं नाव आहे, तीच नाव आपण पाहतोय सुनील सावरी। किती सॉफ्टवेअर क्रिकेट माझ्यासाठी किती चांगलं आहे, किती इझी आहे हे सांगत असं दाखवलंय, किती चांगला फटका दाखवलाय, क्रिकेटचा मादक सौंदर्य खुलवलं चौकाराने इनिंगची सुरुवात करत असताना। ओ रिवर्सच्या माध्यमातून स्ट्रॉंग अपील, पंचाने सांगितलं गुड जावेद फरीद सर आपण बघू शकाल इन ऍक्शन मध्ये खूप चांगली पंचाची कामगिरी त्यांच्या माध्यमातून। टीव्ही पंच आमचे रवींद्र पाटील सर प्रचंड मेहनत त्यांची देखील स्पर्धेमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आम्हाला, पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांनी स्पर्धा अक्षरशः आम्हाला उदंड प्रतिसाद देत आतापर्यंत प्रेक्षकांना तोच प्रवास सुरू ठेवलाय, सर्वांचा आभार व्यक्त करतोय। गुड कमबॅक, पहिल्या शेवटी चौकार नात्यामध्ये कमबॅक केला, रिवर्सच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न होता। ओ प्लेसमेंट बॅकलिपला खाली ठेवत असताना फक्त सॉफ्टवेअरनं टच केलं चेंडूला, पुश करो खुश रहो असं म्हटलं जातं आणि एका धावेनं मात्र पुन्हा एकदा धावसंख्येला आकार दिला जातोय। कौतुक करेन मी गोलंदाज जीत खोतचं, त्या जीत खोतला पहिल्या चेंडूत चौकार मारला, नंतर मात्र किती सुंदर कमबॅक केला, नंतर बीट केलं, नंतर मात्र एक धाव घेण्यास भाग पडलं। धावसंख्येचा वेग वाढत असताना 6 धावा बिनबाद स्थिती आपण पाहतोय। 1 to go फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्लेवर, 5 षटकांचा सामना आणि किती चांगली गोलंदाजी बघा, ॲक्युरेसी, लेन, लाईन, पेस, पेसिंग आणि कंट्रोल खूप चांगलं तुम्हाला पाहायला मिळतंय। आणि षटक कधी सुरू झालं कधी संपलंय हे कळलंच नाहीये। शेवटचा चेंडू मैदानावरती एका चौकाराचा पदवा धावसा केला, फक्त 6 धावा आपण पाहतोय। राईट आर्म ओव्हर द विकेट खोदून काढला चेंडूला, एक धाव, बॉल बॅक ट्राय मारण्याचा प्रयत्न मध्ये गोलंदाज स्वतः सज्ज झाला आहे आणि दिस इज अ सुपर ओव्हर। किती सुंदर षटक राहिलं बघा, एक्सलंट ओव्हर इन पॉवर प्ले फर्स्ट ओव्हर। इट वॉज नॉट इझी फॉर बॉलर बट अ व्हेरी गुड परफॉर्मन्स फ्रॉम द बॉलर जीत खोत। ग्रेट टायमिंग, ग्रेट बॉलिंग, एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 6 नन फॉर नन आणि 6 धावा बिनबाद, 6वा सुरुवात मध्ये पाहायला मिळते। अप्रतिम क्रिकेट स्पर्धा, रायगड प्रीमियर लीगचं पर्व 5वं आणि बक्षिसांची खैरात तुम्हाला बघू शकाल, अल्टो तुम्ही बघू शकाल, बाईक तुम्ही बघू शकाल आणि उद्या त्याचं उत्तर आपण शोधणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून। कोणाची
एका षटकाची सांगता तुम्हाला पाहायला मिळते. दर्शकाला धावकाले 6 आपण पाहतोय. चांगली स्पर्धा. मागचा सामना काय झाला, ज्या प्रेक्षकांचा बीपीचा त्रास होता त्यांचा बीपी वाढला मागच्या सामन्यामध्ये. निसट्टा विजय. ज्या बालाजीनं एक चांगला झेल टिपून संघाला आतमध्ये आणलं, त्याच बालाजीने आज स्पर्धेचा गाशा गुंडाळलाय आपल्या संघाच्या माध्यमातून. त्यानं झेल सोडला. आज मध्ये त्या झेलची चर्चा होणार. काल इकूची भरपूर चर्चा झाली, आज मध्ये त्या बालाजीच्या झेलची चर्चा होणार ना. बॅक टू क्रिकेट. सायंकाळचं वातावरण. वाजता ते 4:35. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. पक्षी हवेमध्ये उडत असताना अंगाला स्पर्श करणारा गारगार वारा आणि अत्यंत थंडगार वातावरणामध्ये, आल्हादक प्रसन्न वातावरणामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय मैदानावरती. 6 धावा बिनबाद सावध सुरुवात मैदानावरती. सुनील चावरीनं ठोकला एक चौकार आणि स्ट्राईकला त्याला साथ देईल तो फलंदाज. पुन्हा एकदा तो सुनील चावरी, त्याला साथ देईल तो अर्जुन बेदी. दोन्ही फलंदाज कांबोड्याचे गोलंदाज सज्ज होते. तो प्रणित ठाकूर मॅन फ्रॉम दुतूम, चांगला गोलंदाज. बघायचं किती चांगली कामगिरी करणार P2 मध्ये. ऑन साइडला आल्या बॅटचा फेस ओपन केलाय. व्हॉट अ शॉट आउट ऑफ द पार्क, स्क्वेअर ऑफ द विकेट. दॅट्स अ ह्यूज सिक्स. भाई वा डीजे, व्हॉट अ शॉट. किती खेचला लवकर फटका बघा. बॅकफुटला गेला, जागा पण शॉट साठी आणि स्क्वेअर ऑफ द विकेट खेचून काढला फटका अक्षरशः 6 धावांसाठी. सुनील चावरे थांबवणं फार कठीण असतं. कर ज्या सुनील चावरेनं भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलं, त्या सुनील चावरे थांबवणं फार कठीण असतं. एक चौकार मगाशी सॉफ्टवेअरला केला होता. आता मात्र चेंडू बॅटचा फेस ओपन केलाय. P2 मध्ये सुंदर फंच करत असताना एकूण धावा फ्लाय होत असताना 6 वरनं फ्लाय झाली 12 वरती. टेक ऑफ केलंय मैदानावरती. सुनील चावरे खेळतोय. आतापर्यंत त्याने 4 चेंडूचा सामना केला. 11 धावा कुठल्या त्याने एक चौकार, एक षटकाच्या मध्ये धावसंख्येला आकार दिलाय आणि जबरदस्त फटकेबाजी करत असताना मैदानाच्या चारही बाजूला खेळण्याचा प्रयत्न करत असताना फिल्डिंग मध्ये चेंजेस हवेत. फलंदाज नॉन स्ट्राईकचा चेक करतोय. चेंडूला प्रहार झाला चेंडूवरती. बघायचं चेंडू कुठे डॅमेज तर झाला नाहीये आणि ह्याची शहानिशा केली आणि पुन्हा एकदा खेळायला प्रारंभ होतोय. आपण बघू शकाल शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर ऑफ साइडला आणि एक्झॅक्टली आपण पाहतोय तो यावेळी शॉर्ट फाईन लेग तैनात केलेला आहे. फ्लाइंग स्लीप तुम्हाला पाहायला मिळते. अशी रचना आपण पाहतोय. फलंदाजासाठी स्ट्रेट ड्राव, मात्र एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट स्लीपर कव्हर जज करतोय. त्याच्या वाक्यामध्ये नाहीये आणि कव्हर करते मात्र प्रसाद घरातला आपण पाहिलंय. कॅप्टन ऑफ द टीम कसा संघाने असावा हेच दाखवत असताना धावसंख्येला 2 आकार येतोय. मंचावरती सन्माननीय जीवन कोरंगल साहेब यांचं आगमन झाले. अनिल पाटील साहेब आमचे, श्रेयश मात्रे, सर्वेश नारंगीकर आणि सुजय पाटील यांचं आगमन झालंय. तर दोस्तीतल्या दुनियाचा राजा आमचा कैलास दादा, त्याला मित्रांची कमी नाही मित्रांनो. त्याच्या डोक्यावरती जेवढे केस आहेत ना, त्याच्यापेक्षा मित्र अधिक आहेत आमच्या कैलास मात्रे दादांना. म्हणून त्यांना दोस्तीतल्या दुनियाचा राजा म्हटलं जातं. राजा माणूस, राजासारखं मन, आणि तेच आमचं नेतृत्व आम्ही पाहतोय. उद्याचं भावी नगरसेवक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतोय. ते आमचं नेतृत्व म्हणजे कैलास मात्रे आणि आमचे गुरु मात्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळी आपण सामन्याकडे पहिल्या षटकामध्ये 6 धावा सुनीलने चौकार मारला. नंतर सुनील चावरीनं दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. लगेच षटकार खेचला. धावसंख्या फ्लाय झाली 6 वर 12 आणि ती धावसंख्या आता पाहतोय हळूहळू का होईना मार्गक्रमण करते आणि वेगवान जलदगती करण्याचं काम करतोय. 14 धावा बिनबाद सिद्ध्यामध्ये पाहतोय. रायगड प्रीमियर लीगचे पर्व प्रेक्षकांना अक्षरशः भुरल घालणारं हे पर्व, क्रिकेटचा दर्जा, क्रिकेटचा स्टँडर्ड, क्रिकेटचा लेवल वाढवणारं पर्व आपण पाहतोय या रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. रायगड प्रीमियर लीग 2024 पर्व 5वं आणि या पर्वामध्ये आपण सर्व काही पाहतोय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या स्पर्धेला पहिल्या दिवसापासून आपण पाहतोय आणि ती गर्दी कायम प्रेक्षकांना अक्षरशः स्पर्धा डोक्यावरती घेताना तुम्हाला पाहायला मिळते. पंच जे काही असेल ते लगेच आपण तिथे क्लिअर करायचे आणि लगेच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. बघू शकाल लाईव्ह टेलिकास्ट 24 इव्हेंट्स. संदेश पाटील त्यांची संपूर्ण टीम 6 कॅमेऱ्याच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट करत असताना संपूर्ण प्रेक्षक इथे येऊ शकत नाहीयेत. मात्र पुण्यापासून आम्हाला मगाशी कॉल आले. पुण्याचे आमचे भरपूर मित्र आहेत कॉमेडी क्षेत्रामधले आणि पंचांची कामगिरी करणारे, ते देखील हा सामना पुण्यावर एन्जॉय करतात. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. सुनील चावरी 13 वरती खेळतोय. अर्जुन बेदी कांबोड्याचा फलंदाज 1 वरती खेळतोय. मात्र गोलंदाजीमध्ये पहिल्या जीत कोचचं मी कौतुक करायला विसरणार नाहीये. कारण जीत कोचनं पहिल्या P1च्या षटकामध्ये 3 चेंडू त्याने डॉट फेकले. व्हॉट अ सुपर बॉलिंग फ्रॉम द जीत कोच. चांगला आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. एका बाजूला प्रसाद घरातला आपण पाहतोय, एका बाजूला आशिष मेहरुलला आपण पाहतोय. अशा 2 नामांकित संघांमध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. पहिले षटक संपलं 6 धावा. दुसऱ्या षटकात प्रारंभ झाला. तलोच्या एंड कडनं गोलंदाज सज्ज झाले. तो वेगवान जलदगती गोलंदाज आपण पाहतोय प्रणित ठाकूरला. सुनील चावरी पुन्हा एकदा स्ट्रायकरला डावखुर आक्रमक, अत्यंत
विध्वंसक फलंदाज ड्राईव्ह केला, चेंडूला दिशा दिली, स्क्वेअर ड्राईव्ह दाखवत असताना चेंडू ट्रॅव्हल झाला, तो एक्झॅक्टली डीप कव्हर रिझर्व्ह निघून जातोय आणि पंचांचा इशाराची आम्ही वाट पाहतोय. 1 बाउन्स 2 बाउंड कपल ऑफ द बाउन्स, दॅट्स अ 4 रन्स. बात आहे, क्या बात आहे सँडी. असं वाटतं की क्रिकेटची कॉमेंट्री सोडून तुझंच कौतुक करत राहावं. वा वाट डीज आहे आणि काय लिरिक्स दाखवतोय. अप्रतिम अप्रतिम कौतुकास्पद कामगिरी. थँक्यू सो मच. कर बेधुंद करणारं क्रिकेट आणि बेधुंद करणारं संगीत. वा बाई वा, ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर. असं वाटते पाऊस येणार की काय. वधून राजा या स्पर्धेमध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये 2 वर्ष बरसलाय आणि या वर्षी देखील बरसणार का. वधून राजाला मी आमंत्रण दिलं नाहीये, मात्र स्पर्धा एवढी चांगली आहे की त्यालाही त्याचा मोह आवडता येत नाहीये. बॅक टू क्रिकेट 18 धावा फलकावरती सुनील सावरी, ही इज ऑन द फायर नाव. जबरदस्त फटकेबाजी मध्ये चारी बाजूला फटके कुठत असताना चांगली धावसके उभारले, चेंडूला जाऊ दिलं, पाहिलं की चेंडूची लेन चांगली आहे, लाईन चुकीची आहे, फिनिश ऑफ डिलिव्हरी कुठे चेंडू एक्झॅक्टली स्किड झालाय, विकेट किपर एक्झॅक्टली कुठे चेंडू गॅदर केलाय, या सर्वांची शहानिशा केली, त्याचा आढावा घेतलाय पंचानं आणि सांगितलं इट्स ॲब्सोल्युटली वाईट. गोलंदाजाकडे चॅलेंज आहे, कारण सुनील सावरीला थांबवणं थोडंसं कठीण झालंय आणि आमचा कॉमेंट्री बॉक्स कळवतोय. मी मच्छिंद्र पाटील, रंजन गाव सर्वांचं स्वागत करतोय. लवली शॉट, पिकअप स्ट्रोक, बीट विकेटच्या डोक्यावर फिरकावून दिलाय, डायरेक्ट 6 धावा. पंचवीस धावा सुनील सावरीच्या बॅटमध्ये गेला. दुसरा घणाघाती षटकार आपण पाहतोय. स्टाईल बघा, त्याचा स्टान्स बघा, त्याचा दर्जा बघा, त्याचा क्लास बघा, फुटवर बघा, बॉडीचं बॅलन्स बघा. सच अ ग्रेट प्लेअर ऑफ द वन ग्रेट प्लेअर ऑफ द टेनिस खेळाडू सुनील सावरी. ही इज ऑन द फायर. 23 वरती सुनील सावरी खेळत असताना अर्जुन बेदी त्याला एकच साथ देतोय. अवंतर धावसके वाईटच्या माध्यमाखाली 25 आपण पाहतोय. 5 षटकांचा सामना, प्रेक्षकांची प्रचंड मांदी आली. सायंकाळचं वातावरण, सन इज बीटिंग डाऊन स्लोली, बर्ड्स आर फ्लाइंग इन देअर, cold wind is blowing now, clench of flags, clench of colors. What a wonderful atmosphere for the cricket. You're watching Racket Premier League 2024 season 5. Welcome everyone. Please don't go anyway. Keep watching Racket Premier League 2024. धावसंख्या 25 धावा फलकात आपण पाहतोय. बघायचं धावांचा वेग, जेवढा वाऱ्याचा वेग तेवढा धावांचा वेग सुनील सावरीने वाढवलाय. बघायचं सुनील सावरी थांबवणं किती कठीण आहे. 2 more release to go. अ पॉवर प्ले ओव्हर, 2 चेंडूचा खेळ अजूनही पर्याप्त आहे आणि धावसंख्येला वेगाने आकार देतोय तो मात्र सुनील सावरी. ग्रेट बॅटिंग, लवली स्ट्रोक, याली फक्त प्लेसमेंट, अत्यंत घातक चेंडू एक्झॅक्टली मिड स्टंपला याली ब्लॉक कॉल मध्ये फेकला होता. नजराटी दुर्घटना घडली. जर चेंडू बीट झाला असता तर फलंदाज त्रिपाचित बाद झाला होता आणि सुनील सावडेकर जेवढं याली मात्र जेवढं तो आक्रमकता ठेवतोय तेवढा संयम देखील पाळतोय. क्रिकेटचा टी टेम्परेचर दाखवलाय. फायनल डिलिव्हरी ऑफ द पॉवर प्ले ओव्हर्स, 25 लॉस ऑफ द नन ऑफ, एक ही गडी बात नाहीये. ग्रेट टायमिंग. सुनील सावरी स्ट्राईक घ्यायचा प्रयत्न करा, ड्राईव्ह करत असताना बॅकलेटला खाली ठेवलं, एक्स्ट्रा कव्हरेज बॅकअप देतोय, कव्हर करतोय फक्त करण गनसरकर. एकच धावा फलकावरती. 26 धावा अशी 2 षटकांची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, या षटकामध्ये धावा आणि फक्त धावा, आणि या षटकामध्ये तब्बल 20 धावा. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, गोलंदाजाचं वर्चस्व. दुसऱ्या षटकामध्ये 26 धावा, फलंदाजाचं वर्चस्व. यालाच म्हणतात 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सोन्याचे. बदलतोय वातावरण. यस डीजे.
या जीतनं मगाशी एक P1 मध्ये फक्त 6 धावा दिले तर तोच गोलंदाज पुन्हा एकदा त्याचा वापर केला मॅन फ्रॉम बामणडोंगरी. खूप चांगला संघ आपण पाहतोय बामणडोंगरी. मागच्या काही अंगामध्ये भरपूर स्पर्धा जिंकणारा संघ आणि त्या संघातील आखेडू आपण पाहतोय तेजस म्हात्रे. याच्या माध्यमातून किंजल स्पोर्ट ट्रॉफी आपण पाहतोय आणि त्याच गावात खेळू तुम्हाला पाहतोय जीत खोत. बघायचं जीत खोत आता मात्र सुनील चौरे थांबवणार का? कारण सुनील चौरे शेवटच्या स्ट्राईक आता मध्ये घेतले आणि सुनील चौरेचे एक वैयक्तिक धावसंख्या 24 9 चुनीचा सामना केलाय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपण पाहतोय. ज्या प्रेक्षकांना मला भरभरून प्रेम दिलं त्या प्रेक्षकांचं मनापासून आम्ही हृदयाच्या अंतराचा आभार व्यक्त करतोय. ही स्पर्धा तुमची आहे, ही स्पर्धा तुमच्यासाठी आहे आणि सर्व काही फक्त तुमच्यासाठी आणि त्या प्रेक्षकांचा मनापासून आभार. नवीन षटकार प्रारंभ जीत खोत ज्यानं मागच्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या. तोच गोलंदाज रिवर्स मारण्याचा फटका उस्मान पटेल खेळतो की काय असा स्टान्स होता मात्र नाही जमलं. डॉट डिलिव्हरी. खरं जीत कोचचं मी कौतुक करा विसरणार नाहीये. करच्या पद्धतीनं त्या गोलंदाजी आतापर्यंत दाखवली. मागच्या षटकामध्ये एका चौकाराचा आपत बघलता फक्त 6 धावा दिल्या होत्या आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. 19 धावसंख्या स्थिरावलेली. एक चेंडू बीट झाला लगेच फलंदाजीमध्ये बातचीत झाली. मगाशी चौकार षटकार आले तेव्हा बातचीत झाली नाहीये, संवाद झाला नाहीये. एक चेंडू बीट झाला लगेच संवाद झाला. बघायचंय काय तो संवाद होता. उत्तर शोधू आपण येणाऱ्या चेंडूवरती. पुढचा चेंडू फुलटा चेंडू इम्प्रेसिव्ह स्ट्रोक दाखवलाय मात्र एकच धाव मिळणार. चांगलं बॅकअप होतं मैदानावरती. कव्हर करत अमित तिथे होता आणि अमितला आपण पाहतोय कव्हर करत असताना एकच धाव पलकावरती. चांगली गोलंदाजी. जीत खोतचं जेवढं कौतुक करा तेवढं कमी आहे. कारण त्याच्या नावामध्ये जीत आहे, त्याच्या नावामध्ये जीत आहे आणि त्याच्या जिंकण्यामध्ये देखील जीत आहे आणि त्याच्यामध्ये तेवढीच जिद्द आहे आणि तो दाखवत असताना गुड बॉलिंग. जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ज्या सुनील चौरेने माधवती धावा आणि फक्त धावा कुठल्या त्या सुनील चौरेला थांबवण्याचं काम केलंय यापेक्षा चांगली म्हणजे कुठं पाहायला मिळणार. 19 धावा कधी 27 बिनबाद दमदार सुरुवात. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा, तिसऱ्या षटकाला प्रारंभ. ओव्हर द विकेट. हो चेंडूला जाऊ दिलं आणि पंच सांगतात इट्स ॲब्सोल्युटली वाईड. एव्हरी डिलिव्हरी आउटसाइड ऑफ स्टंप इट्स ॲब्सोल्युटली वाईड. आणि हेच पंच सांगत असताना दिशेवरती नियंत्रण नाहीये. गोलंदाजी जास्त वेगाने करण्याचा प्रयत्न करतोय. याचं कारण आहे कारण त्याच्या समोर आता आलाय फलंदाज. तो मात्र उजव्या हाताचा अर्जुन बेदीला आपण पाहतोय. डावकुला फलंदाज सुनील चावरी, उजव्या हाताचा फलंदाज अर्जुन बेदी. त्यामुळे लेंथ लाईन मध्ये कंट्रोल मध्ये भरपूर परिवर्तन करावे लागतात गोलंदाजाला. ओव्हर द विकेट. हो पुन्हा एकदा तीच लेन, तीच लाईन, तेच पंच, तोच समालोचक, तेच प्रेक्षक, तोच डीजे, तीच लाईव्ह, तेच आयोजक. इट्स ॲब्सोल्युटली वाईड. पुन्हा एकदा वाईडचा चेंडू. जबरदस्त ऍक्शन रिप्ले दाखवलाय. मग असं वाटलं की तो ऍक्शन रिप्ले बघितला नव्हता प्रेक्षकांना आणि तो ऍक्शन रिप्ले दाखवलाय मैदानावरती. धावांचा वेग मात्र वाढतोय. बघायचं या सुनील चौरीला थांबवणं किती लवकर शक्य होणार आहे आणि या जोडीला बेदीला थांबवणं हे देखील थोडंसं अशक्य झालंय. तिसरं षटक मार्गस्थ दिशा भरकट असताना जीत खोत, ज्या जीत खोतनं सर्वांची मन जिंकली पहिल्या षटकामध्ये तो जीत खोत मध्ये दिशा भरकटतोय. मग एकही चौकार षटकार नाहीये आतापर्यंत या षटकामध्ये. ओ ए छान चेंडू मागे निघून जातोय. गोळीच्या वेगाने वन बाउन्स कपल ऑफ द बाउन्स. ओ जे चेंडू सीमा पार. नशिबाचा चौकार. नशिबाचा चौकार जेव्हा तुम्हाला मिळतो ना मगाची नशिबानं झेल सुटला बालाजीचा. प्रेक्षकांचा प्रचंड गदारोळ होता. प्रेशर किती असतं मैदानावरती ते जर तुम्ही हँडल करू शकला नाही तर भविष्यामध्ये तुम्ही चांगले खेळू बनू शकत नाहीये. आणि हा नशिबाचा चौकार मिळतोय. एज लागली ऑनसाइडला लॉपटेट करायचा लॉंग ऑन चेंडू करण्याचा प्रयत्न होता. मग इनसाइड एज आली, गती जास्त होती चेंडूमध्ये आणि चेंडू बीट कर विकेट किपरच्या मागे निघून गेला. चौकारचा धावसंख्येचा वेग आता मात्र वाढतोय. 33 या धावसंख्येवरती खोदून करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली राहिलाय. गुड बॉलिंग. जीतचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्याची लेन, त्याची लाईन, त्याचं कंट्रोल, त्याची ॲक्युरेसी, त्याचं परफेक्शन, त्याचं डायरेक्शन आणि त्याचं व्हॅरेशन. त्याच्या एक्सलंट बॉलिंग फ्रॉम द जीत खोत. जबरदस्त कोणचा अटॅक दाखवतोय. का त्याची रायगड प्रीमियर लीग मध्ये निवड झाली याचं उत्तर त्यांनी दिलंय मैदानावरती. जबरदस्त अटॅकिंग एन्काउंटर गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते ती मात्र जीत खोतच्या माध्यमातून. सुपर बॉलिंग. बघायचंय सावरी आता माध्यमावरती आलाय. सुनील सावरी ज्याने धावा कुठल्या मैदानावरती त्याने 25 धावांचा खेळ केलाय. 11 चेंडूचा सामना करत असताना राऊंड विकेट. प्लेसमेंट चेंडूला दिशा देत असताना बॉटमॅनचा किती सुंदर वापर केलाय. क्रिकेट आपल्यासाठी किती चांगलं आहे ते दाखवत असताना सिद्धी चेंडूला बॅकअप देतोय आणि कव्हर करते मात्र एकच धाव. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती. जसा चेंडूचा वेग तशी चेंडूला दिशा दिली जाते. जसा चेंडूचा मेरिट तसा चेंडूचा खेळ केला जातोय. किती चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतोय. हाच तर रायगड प्रीमियर लीगचा दर्जा आहे. हीच तर रायगड प्रीमियर लीगची क्वालिटी आहे आणि हाच तर रायगड प्रीमियर लीगचा
क्लास आहे आणि ते क्लास दाखवत असताना रायगड प्रीमियर लीग उंचावत असताना त्याचा प्लॅटफॉर्म उंचावत असताना एकूण आपण पाहतो दर्शकाचा वेग 35 बिनबाद दमदार सुरुवात मैदानावरती पाहायला मिळते. एच आणि पुन्हा एकदा बॅकअप. प्रसाद घरात आता मध्ये सांगितलंय की चेंडू मी सोडणार नाहीये. फ्लाइंग स्लिपला त्याला लावलंय कारण तिथे चेंडू नेहमी फ्लाय होतच असतो म्हणून त्याला फ्लाइंग स्लिप म्हटलं जाते. आणि षटकाची यशस्वी सांगत होते ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती जलपानाची आपण व्यवस्था करूया. 3 षटकांची सांगता 35 धाबा बिनबाद. पहिल्या षटकामध्ये 6 धाबा, दुसऱ्या षटकामध्ये 20 धाबा, तिसऱ्या षटकामध्ये 9 धाबा आणि अशा रीतीने जीत कोच दुसऱ्या षटकाचा कोटा संपलाय. त्याने 2 षटक फेकले, 15 धाबा दिल्यात, एकही गडी बाद करू शकला नाहीये. 35 धाबा बिनबाद दमदार सुरुवात. 2 षटक अजूनही प्रलंबित आहे. बघायचे 2 षटकामध्ये काय घडणार, काय बिघडणार. तत्पूर्वी आपण बोलूया सुमधुर संगीत या ऐकूया आपण डीजेच्या माध्यमातून. किती प्रफुल्लित केलं वातावरण, किती प्रसन्न वातावरण केलं मैदानावरती. 3 षटकांची सांगता या 18 चेंडूमध्ये खूप काही पाहिलं आपण. या 18 चेंडूमध्ये 2 चेंडू वाईट, 1 नो, 3 चौकार, 2 षटकार आपण पाहिले. मात्र एकही गडी बाद करता आला नाही. तो मात्र 18 चेंडूंमध्ये एक आपण पाहतोय. अनमोल किंग्स कलंबोली मध्ये सामन्यामध्ये 35 या धावसंख्येवरती खेळत असताना आपण पाहतोय या संघाला टॉस जिंकला तो मात्र बामण डोंगरी संघानं. आणि प्रसादने सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण करणार आणि क्षेत्ररक्षण करून 35 धावांवरती. मात्र आता फलंदाजी पाहतोय अनमोल क्रिकेट किंग कलंबोली आशिष मेहरोल संघाने नेतृत्व करतोय. 3 षटकांची सांगता, 2 षटक अजूनही प्रारंभ आहेत. बघायचंय पहिल्या सामन्यामध्ये 60 धावा काढून 61 धावा चेस झाले नाहीत. मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये 62 धावा काढून 63 धावा सहज चेस झाल्यात. निसट्टा विजय प्राप्त केलाय. त्यामुळे 5 षटकांमध्ये किती धावांचं टार्गेट ठेवेल संघ याची चर्चा प्रेक्षकांमध्ये होते. कोणाच्या परिवर्तन कोणाचं येतोय यावेळी तलोच्या एंडकडनं कुणाल नाईक मॅन फॉर्म भिंगारी निश्चित रघु परदेशीच्या हाताखाली धडे गिरवणारा खेळाडू. यस तो पनवेल की खुशबू ज्याला संबोधला जातो तोचा खेळाडू. वेलकम टू ग्राउंड. यस दॅट्स अ ग्रेट टायमिंग ऑन द राईट स्क्रीन समोर एक्झॅक्टली सुनील चौऱ्याचा आपण कठीण आहे. आणि तिसरा षटकार सुनील चौऱ्याच्या बॅटमधनं. Such a wonderful batting from the Sunil Chowri. He's on the fire. He's playing around the ground. It's very difficult to stop him in scoring high runs. Such a great batting. He's on the 32. So let's see he will complete his 50 or not. 18 runs away from 50. So let's see now 11 deliveries to go now. And Sunil Chowri मध्ये चांगली फटका करत असताना एकूण धावा 41.
आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आणि सगळीकडे फक्त आमचे कैलाश मात्रे आणि गुरु मात्रे यांची हवा. जबरदस्त ऍटमॉस्फिअर. 41 बिनबाद दमदार सुरुवात. सुनील चावरीला हा गोलंदाज थांबू शकेल का? वेलकम टू ग्राउंड. कुणालचं स्वागत केलंय. ज्या कुणाल नाईकने रघु परदेशीच्या हाताखाली धडे गिळवलेत त्या कुणाल नाईकचं स्वागत केलंय. ज्याला पनवेलची खुशबू समजलं होतं त्याचं मात्र स्वागत केलंय सुनील चावरीनं. मजा आहे सामन्यामध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा. प्लीज डोंट गो एनीवे. जॉइन विथ अस एंड एन्जॉय विथ द रायगड प्रीमियर लीग 2024 सीझन 5. बघायचं हे चषक कोण उचलणार याचं उत्तर उद्या मिळणार. मात्र आज स्पर्धेमध्ये कोणते संघ सुपर क्वालिफाय होणार याचे उत्तर आपण आज शोधूया. सायकलला फलंदाज सुनील चावरी. 13 चेंडूमध्ये 32 धावांची चौफेर फलंदाजीला एन्जॉय करत असताना मध्ये चारी बाजूला फटकेबाजी करत असताना सुपर बॅटिंग फ्रॉम द सुनील चावरी. क्लास क्रिकेटर. वन ऑफ द वन ग्रेट क्रिकेटर ऑफ द टेस्ट स्किल वर्ल्ड. आणि दाखवत असताना ऑन लवली शॉट लॉफ्टेड ड्राइव. मात्र मिस टायमिंग की हवेचा वेग. येस ऍब्सोल्युटली गॉन. सीमा पलीकडं अजून एक षटकार. सुनील चावरीच्या बॅट मध्ये निकाल आपण पाहतोय. खणखणी षटकार. सुनील थांबवणं फार कठीण आहे. सुनील चावरी इज द फायर. धावसंख्याचा वेग मात्र वाढतोय. जेवढा वाऱ्याचा वेग मात्र होते तेवढाच धावांचा वेग. पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा. दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा. 2 षटकामध्ये 26 धावा. तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा. म्हणजे 3 षटकामध्ये 35 धावा. आणि चौथ्या षटकामध्ये मात्र सुनील चावरीने बॅटचा फेस ओपन केलाय. वारंवार फटकेबाजी करतोय आणि 27 धावा धापलकावरती सुनील चावरी खेळतोय. 38 या धावसंख्येवरती. बघायचं सुनील चावरीकडे लक्ष वेधलंय. त्याची अटॅकिंग फलंदाजी अनस्टॉपेबल फलंदाजी मध्ये होती. किती धावा उभारणार हे सांगणं मात्र आता कठीण असणार आहे. बघायचंय सुनील चावरी या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये तिसरा षटकार लगातार मारणार का? उलटा चेंडू. बॅटचा फेस ओपन केलाय. मात्र मिस टायमिंग की प्रॉपर. आणि वॉट ट्राय. चांगला ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक होता तिथे रोशन मात्रे होता. त्याच्यासाठी जोरदार टाळ्याने स्वागत कर रोशनचं. मात्र पंचांच्या इशाऱ्याची मी वाट पाहतोय. दॅट्स अ सिक्स. एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करूया सुनील चावरीचा. बॅक टू बॅक 3 षटकार. आणि याच बरोबर 53 धाबा होती. 50 ब्रिंग्स अप ऑन द स्कोर. व्हॉट अ फॅन्टास्टिक बॅटिंग. सुनील चावरी इज ऑन द फायर. 51 धावा 53 आणि 44 धावसंख्या खेळतोय. जर अजून एक षटकार मारला तर 50 धावा कंप्लीट होतील. आणि 4 चेंडू मध्ये 4 षटकार देखील लावले जातील. मात्र फिरून खेळलाय नॉन आणि चेंडू सीमा पलीकडं. पंचांचा इशारा. हॅलो चेक. 1 बॉल सीमा पार. चौकार. तेचाळीस धावा सुनील चावडीकडे लक्ष असणार आहे. ही इज जस्ट 2 रन्स अवे फ्रॉम 50. सो लेट्स सी ही विल कम्प्लीट हिज 50 और नॉट. जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी. मैदानाच्या चारी बाजूला सुरुवातीला आलेला फलंदाज अजूनही माधुरी खेळतोय. जवळजवळ 22 मिनिटं झाली माधुरी खेळतोय. व्हॉट अ स्टॅमिना. ड्राइव्ह करायचा होता. फुल डिलिव्हरी. फलंदाजाला शांत ठेवलंय. गुड कमबॅक. वंडरफुल कमबॅक फ्रॉम द बॉलर. आणि धावसंख्येचा वेग मात्र स्थिरावलाय. 57 धावा धापलकावरती. 4थं षटक मार्गात असताना 5 षटकांचा सामना. आणि आजच्या स्पर्धेमध्ये आपण पाहिला 62 धावांचा उच्चांक मगाशी पाहिला तो इनानपुरी संघाच्या माध्यमातून. आणि तो उच्चांक पार करणार का? 50 धावा पूर्ण करणार का? आणि याच बरोबर स्टेट ड्राइव्ह जज करतो. त्याच्या अवाक्यामध्ये नाहीये. 1 बॉल सीमा पार. चौकार. एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया सुनील चावरीचं. व्हॉट अ फॅन्टास्टिक इनिंग फ्रॉम सुनील चावरे. 50 रन कंप्लीट करतोय या स्पर्धेमध्ये.
प्रेक्षक आईला बी म्हणतील ते मात्र सुनील चावरीला त्याच्यावरती भरभरून प्रेम करीत त्याचे चाहते. कारण काय फलंदाजी केली, काय कव्हर ड्राइव्ह दाखवले, काय स्क्वेअर ड्राइव्ह दाखवले, काय ऑन द राईज केलाय आणि काय चौफेर फटकेबाजी दाखवली. आज की शाम सुनील चावरी के नाम. बाबाने धाबा कुठल्यात, वा बाई वा, व्हॉट अ फंटास्टिक नोक बाय सुनील चावरी. 61 फॉर नन. अजूनही एकीकडे बात करताना नाहीये आणि 4 षटकांची सांगता होते. पहिल्या 2 षटकामध्ये आल्या 26 धावा आणि नंतरच्या 2 षटकामध्ये आल्यात त्या तब्बल आपण पाहिल्यात 35 धावा. हेच क्रिकेट आपण पाहतोय मैदानावरती. आपण पाहतोय आय ग्रुप ओबे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग 2024. आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व कैलाश म्हात्रे आणि गुरु दादा म्हात्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. मी कौतुक करेन बेदीचा. अर्जुन बेदी आतापर्यंत 6 चेंडूंचा सामना केलाय, त्याने 6 धावा कुठल्यात. सुरुवातीला आलेला फलंदाज 24 चेंडूंचा खेळ संपलाय म्हणजे 18 चेंडूंचा सामना केलाय. तो एकट्या सुनील चावरीनं किल्ला लढवलाय आणि बेदी त्याला साथ देतोय. त्याचं देखील कौतुक व्हायला हवं. बघायचंय बेदी आता सिंगल काढून सुनील चावरी स्ट्राइक देणार का की बेदी आता स्वतः फटकेबाजी करणार का, याचं उत्तर शोधूया. गोलंदाज परिवर्तन परत आलाय तो गोलंदाज मैदानावरती आलाय तो करण घनसोलकर. एक चांगला क्रिकेटर मैदानावरती. मॅन फॉर्म आंबिवले, एक मोठं नाव क्रिकेटच्या माध्यमातून तो आलाय मैदानावरती. ओव्हर द विकेट. ओ क्लीन बॉल. बेदी मात्र बाद. डीजे 1 मिनिट थांबायचं. विवेक डेपे सर विभा कॉलेज माणगाव यांचे इथे आगमन झालंय. मोस्ट वेलकम साहेब. तुमच्या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतोय. शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठं नाव, शिकाल तर टिकाल. एज्युकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. एज्युकेशन इज द वेपन वी कॅन चेंज युअर फ्युचर. आणि ते आमचे साहित्य शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप चांगलं कार्य असणार आहे. आमचे विवेक डेपे साहेबांचं आगमन झालंय. रायगड प्रीमियर लीग मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी मगाशीच म्हटलं होतं की बेदी बॅटचा फेस ओपन करणार की सुनील चावरीला मात्र स्ट्राइक देणार. आता संघानायक स्वतः इन ऍक्शन मध्ये आलाय. दडपण नाही. 61 धावा खूप चांगल्या झाल्या मैदानावरती. ज्याची आपण चर्चा केली होती ती धावसंख्या आपण पाहतोय. ओव्हर द विकेट. ओ टापामध्ये चेंडू आतमध्ये आणलाय. व्हेरी गुड बॉलिंग. काय व्हॅरिएशन आहे, काय कंट्रोल आहे आणि फलंदाज मात्र शांत ठेवलाय. सुनील चावरीने आता हेच सांगितलं असेल की मी सेट फलंदाज आहे, मला स्ट्राइक दे. बेदीने चूक केली. आता संघनायकाला काय सांगितलं असेल सुनील चावरीनं, हा देखील मोठा प्रश्न पडलाय मैदानावरती. व्हेरी गुड बॉलिंग. कौतुक करेन मी गोलंदाज करण घनसोलकरचं. व्हेरी गुड बॉलिंग. कारण अशा परिस्थितीमध्ये 1.5 षटकामध्ये गोलंदाजी करणं सोपं नाहीये. चॅलेंज आहे त्यासाठी आणि ते स्वीकारलं त्यानं. सच अ ग्रेट बॉलिंग फ्रॉम द करण घनसोलकर. यावेळी पुन्हा एकदा टर्न केला, चेंडूला आतमध्ये आणलाय आणि चेंडू मात्र फलंदाज बीट करतोय. सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग. करण घनसोलकरला अगोदर का प्रमोट केलं नाहीये गोलसाठी, हा देखील प्रश्न पडला असेल. कारण करण घनसोलकरसारखा गोलंदाज मागे का ठेवण्यात आला, हा देखील प्रश्न पडला असेल प्रेक्षकांना. गुड बॉलिंग. मागच्या 3 चेंडूवरती एकही धाव नाहीये आणि ज्या फलंदाजाने 50 धावा कंप्लीट केल्या सुनील चावरी मात्र नॉस्ता केला आणि स्ट्राइक केला फलंदाज. आता संघाचा संघनायक आपण पाहतोय तो आशिष मेहरुल. स्ट्रायकर एंडला. ओव्हर द विकेट. ऑन साइड ला बॅटचा फेस ओपन केला. पुढे सरकलाय. स्क्वेअर विकेट बघायचं. उंची जास्त, लांबी कमी. मात्र प्रसाद घरे चेंडूला बॅकअप देऊ शकल्याने 2 धावा पूर्ण केल्या आणि 4 चेंडू नंतर आतापर्यंत आलेल्या 2 धावा. व्हेरी गुड बॉलिंग. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघायचंय 2 चेंडू मध्ये किती धावा येणार या मैदानावरती, हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रचंड मेहनत आमचे अजयचं देखील आम्ही कौतुक करायला विसरणार नाही. खूप भरपूर मेहनत या स्पर्धेत. अजय बोरची देखील खूप चांगली मेहनत घेते या स्पर्धेमध्ये. मग त्यामध्ये संदीप पाटील असतील, प्रमोद पाटील असतील, रवींद्र पाटील असतील. प्रचंड मेहनत आहे त्यांच्या स्पर्धेमध्ये. त्यांच्या कार्याला मी सलाम करतोय आणि बोलतोय सामन्याकडे. 2 more deliveries to go scoreboard 63. लॉस ऑफ द 1 wicket. सुनील चावरी इज ऑन द 52 आणि फलंदाज आशिष मेहरुल 2 वरती खेळत असताना
बॅकफुटला गेला, जागा बनवली, शॉटसाठी रूम दिला स्वतःला, एकदा पूर्ण केली. आता मात्र सुनील चावरी स्ट्राईक आपल्या हातामध्ये ठेवणार. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. भाग मिल्का भाग, जीवाच्या आकांताने धावलाय आणि शेवटचे चेंडू राहिले. आता मात्र 1 to go. लास्ट डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. पूर्ण षटक सुनील चावरीला नॉन स्ट्राईकला ठेवलं. व्हॉट अ गुड स्ट्रॅटेजी, व्हॉट अ कॉन्फरन्सी. खूप चांगली कॉन्फरन्सी पाहायला मिळाली. आणि ज्या सुनील चावरीनं अक्षरशः मैदानावरती गोलांची दमछाक केली, ज्याने साईरा बेरा फलंदाजी केली, ज्याने धावांचा लतीफ लुटला, ज्याने धावांचा वनवा पेटवला, त्या फलंदाजाला मात्र नॉन स्ट्राईकला ठेवलं. मागच्या 5 चेंडूमध्ये सच अ ग्रेट स्ट्रॅटेजी ऑफ द कॅप्टन ऑफ द टीम आणि व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम द करण गंसलकर. सच अ ग्रेट बॉलिंग. शेवटचा चेंडू बघायचा आहे, किती प्रहार करणार. एकूण धाबा 64. आजच्या स्पर्धेतील सर्वाधिक धाबा कुठला संघ आपण पाहतोय, तो मात्र कळंबोली संघाला आपण पाहतोय. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग आणि किती धाबांची मोहर लागणार. सुनील चावरी बाद होणार की नाहीये, सुनील चावरी चौकार षटकार मारून हा सामन्याची सत्र संपवणार की नाहीये, हे पाहणं गरजेचं असणार आहे. सुनील चावरी 52 वर खेळतोय. सुरुवातीला फलंदाज अजूनही अद्याप मैदानावरती आहे. तब्बल 26 मिनिटं झाली तो मैदानातील नॉन स्टॉप खेळतोय. अनस्टॉपेबल फलंदाजी, मॅग्निफिसंट बॅटिंग फ्रॉम द सुनील चावरी. आज की शाम सुनील चावरी के नाम 50 धाबा कुठल्या. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. करण गंसलकर व्हेरी गुड बॉलिंग, राउंड विकेट. फुल टॉस, ड्राइव्ह केला, चेंडूला दिशा दिली, सरकलाय. प्रसाद येत असताना एकच धाव आणि अशा रीतीने सुनील चावरी राहिलाय नॉट आउट. जबरदस्त केली त्याची उल्लेखनीय कामगिरी, चमकदार कामगिरी राहिली आणि तब्बल 17 संपलाय 65 धावसंख्येवरती. सुनील चावरीनं 53 धावा कुठल्यात. 19 चेंडूचा सामना केलाय. 4 चौकार, 5 षटकार, फक्त 4च डॉट आणि वॉटर स्ट्राईक रन रेट 278.95. वा भाई वा सुनील चावरी, व्हॉट अ ग्रेट बॅटिंग फ्रॉम सुनील चावरी. एकूण धावा 53 त्यानं कुठल्यात आणि सांघिक धावसंख्या तुमच्या माहितीसाठी एकूण धावा आपण पाहतोय त्या 65 आणि टार्गेट इज 66. 66 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. तो मात्र आता सानवी 11 गोल्डी MD कारकर प्रतिष्ठान उल्बेनोट बामणडोंगरी या संघाला. या आपण ऐकूया दुसऱ्या सत्र जसं सुरू होईल त्याचं उत्तर आपण शोधूया. सन्माननीय प्रभाकर खांदेकर साहेबांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम. तुमचं देखील आपण स्वागत करूया. यस, टॉस साठी आपण आमंत्रित करूया योगेश पेनकर आणि रणजित मुंडे यांना. वरद टावर रसायनी या आपण टॉस साठी. आणि पुढचं सत्र आपण ऐकूया आमचे जबरदस्त कॉमेंटेटर मिस्टर IPL कुणाल दाते सर, मखमली आवाज. थँक्यू सो मच. चला तर या आपण योगेश पेनकर आमंत्रित करूया टॉस साठी. मजा येईल. तर रजत मुंडे वेलकम. एका बाजूला फायटर जेट वेलकम. योगेश पेनकर ब्रँड राहिला 70-70चा अभिमान आहे आम्हाला. प्राऊड ऑफ यू. आणि सध्या आपण नेतृत्व करत आहात डिंगडॉल संघाच्या माध्यमातून. तर आमच्या समेत 2 संघांना एक बाजू रजत मुंडे वेलकम. रजत, थोडंसं प्रेशर जाणवतंय मध्ये, तू हुशार आहेस. जेव्हा प्रेशर दाखवतो ना तेव्हा चांगला गेम करतोय. मागच्या सामन्यात देखील तसंच केलं आणि काय सामना जिंकलाय. योगेश पेनकर नो डाऊट, इंट्रोडक्शनची गरज नाहीये. भरपूर वर्ष क्रिकेट गाजवलंय. मागच्या वर्षी आपण पाहिलंय 70-70 ब्रँड अँबॅसेडर राहिलाय. फायटर जेट म्हणून त्याची ओळख आहे. डिंगडॉंग सारख्या मोठ्या संघाचं प्रतिनिधित्व करतोय. वेलकम योगेश पेनकर. स्वागत आहे तुमचं रायगड प्रीमियर लीग मध्ये. तर मी विनंती करेन टॉस साठी आमचे मान्यवर आम्हाला जॉईन झालेत. रवींद्र पाटील यांना विनंती करेन की टॉस साठी स्पेशल कॉइन आमच्याकडे तो आम्ही टॉप स्पिन करणार आहोत आणि टॉस आपण करणार आहोत. कोणाला जाते सर तुम्हाला जॉईंट होतील तिथे. IPL चा गोड आवाज, चांगली स्पर्धा आपण पाहतो रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आमचं स्पेशल कॉइन, इट्स अ हेड, इट्स अ टेल. अ हेड्स, ओके, अ टेल. यस, पाहुण्याची शुभ असते. आपण टॉस करूया. सिनियरला सन्मान दिलाय. यस, ॲब्सोल्युटली. हेड्स इज योगेश पेनकर आणि इट्स अ टेल. मान्यवर विनंती आपण स्थान पंडा बाबा. रजत मुंडे मॅन फ्रॉम सांबारली. रजत, टॉस जिंकला फर्स्ट हाफ, तुमचा निर्णय आम्हाला अपेक्षित असणार आहे. सर बॅटिंग करू आम्ही पहिले.
फलंदाजी करण्याचा अत्यंत धाडसीने आतापर्यंत 2 सामने आपण पाहिले. तिसरा सामना सुरू आहे, तिसऱ्या सामना देखील असं झालं नाहीये. योगेश पेनकर सारखा अनुभवी संघटक तुमच्या समोर आहे. तुम्ही आताच सांगितलं की तुम्ही सिनियर आहात, तुम्ही टॉस मागा, तुम्हाला तो आम्ही सन्मान देतोय. काय वेगळी स्ट्रॅटेजी असणार आहे रजत? कारण जो संघ आम्ही मागच्या सामन्यामध्ये पाहिला, जी फटकेबाजी आम्ही पाहिली, जो खेळ आम्ही पाहिला, जो दर्जा आम्ही पाहिलाय, तो आज देखील उंचावताना आम्हाला पाहायला मिळेल. सर प्रयत्न असेल चांगला स्कोर करायचा आणि चांगला टार्गेट द्यायचा त्यांना. रजित, वन क्विक क्वेश्चन. ज्या पद्धतीने आपण सामने पाहतोय, ज्या पद्धतीने प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभतो रायगड प्रीमियर लीगला, वर्ष 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय, काय वाटते तुला? किती उंचावला रायगडचा क्रिकेट आणि किती उंचावला टेनिस क्रिकेट? किती दर्जा उंचावलाय तुझ्या माहितीनुसार काय सांगशील? नक्कीच चांगलं वाटतंय कारण टेनिस क्रिकेट आता खूप खूप वरच्या प्लॅटफॉर्मला झालं आणि खूप चांगलं वाटतं आणि माझं एकच म्हणणं आहे की चांगला प्रॅक्टिस करत राहा आणि टेनिस क्रिकेटला एक चांगला आपण पॅशन म्हणून हे करू शकतो. ऑल दी बेस्ट रजत, ऑल दी बेस्ट. योगेश पेनकर आमच्या समेत आहेत. योगेश पेनकर, मोस्ट वेलकम. टॉस आपण हारलात, तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचंय. जर टॉस जिंकला असतं तर निर्णय काय असता आपला? आम्ही फिल्डिंग केली असती. क्या बात आहे. म्हणजे टॉसचा फारसा फरक पडत नाही. समोर रजत मुंडे सारखा एक चांगला खेळाडू, अपकमिंग स्टार आहे, तुला सांगण्याची वेगळी गरज नाही, तू त्याचा खेळ पाहिला, त्याच्या समेत केलाच देखील. योगेश, काय स्ट्रॅटेजी असणार आहे? कारण रजत मुंडे सारखा संघ आहे, चांगला संघ आहे, मागच्या 2 सामन्यामध्ये चांगला परफॉर्मन्स दिलाय, 100% कमिटमेंट देखील दिली. एकंदरीत काय तुझी स्ट्रॅटेजी असणार आहे? आमचे पण प्लेयर्स चांगले आहेत. माझ्या टीममधल्या प्लेयर्सचा पण कॉन्फिडन्स हाय आहे आणि रजत चांगला प्लेयर आहे. 2-3 प्लेयर चांगले आहेत. रजतची लवकर विकेट पडली तर टीम प्रेशरमध्ये येईल आणि आम्ही तेच करू, रजतला लवकरात लवकर आउट करण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे. स्ट्रॅटेजी झाली. एक वन क्विक क्वेश्चन. योगेश पेनकर, चांगला फाईट सामना आम्हाला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये, कारण 2 संघांच्या माध्यमातून एक मोठा संघानक आहेस तू, सिनियर आहेस. रजत मुंडे देखील चांगला ज्युनियर खेळाडू आहे. 2 संघांमध्ये एक चांगला फाईट, प्रेक्षकांना पैशावरचा सामना पाहायला मिळणार. हो नक्कीच, कारण रायगड प्रीमियर लीग अशी स्पर्धा आहे की जिथे सगळे रायगडमधले स्टार एका टीममध्ये खेळत असतात आणि प्रत्येक गावातला जो चांगला प्लेयर आहे तो टीममध्ये सामील असतो. फक्त त्यांना त्यांच्या कॅपॅसिटीनुसार खेळ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि नक्कीच चांगली होईल ही मॅच. All the best. The News Farm Center, Rajat Munde on the toss, elected bat fast. So please don't go anywhere. Join with us and enjoy with the Raga Premier League 2024 season 5. तर या आपण सन्मान करूया. कमलाकर मामांची उभासते आपण सन्मान करत आहोत. आमचे फायटर मॅन, फायटर जेट ज्याला संबोधलं जातं, भरपूर क्रिकेट खेळलाय, भरपूर गाजवलाय अखाती देशामध्ये आणि भरपूर स्टेटमध्ये जाऊन आपल्या नावाचा ठसा उमटवलेला यशस्वी संघनायक सध्या डिंगडॉन सारखा एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया आपण योगेश पेनकर यांचं. मोस्ट वेलकम योगेश पेनकर. थँक्यू सो मच. ना बॅक टू क्रिकेट आपण बोलूया. या ऐकूया आपण रायगड प्रीमियर लीग मध्ये IPLचा गोड आवाज मिस्टर IPL कुणाल दाते सर. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद मच्छिंद्र पाटील सर. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचंच या महत्वपूर्ण मॅच मध्ये, जिथे पहिल्या डावामध्ये सुनील चावरीने अर्धशतक ठोकलं. दुसऱ्या डावाची कहाणी काय असेल? टार्गेट सेट झालेले लक्ष्य आहे या मॅच मध्ये 66 धावा करायचे. जरी अर्धशतक आलं तरी टार्गेट मात्र 66 धावांचं आहे. त्याच्यामुळे या स्पर्धेचा दर्जा तुम्ही पाहू शकता की गोलंदाजाने तितक्याही धावा काही जास्त खर्च केलेल्या नाहीयेत. सुनील चावरी वगळता दुसऱ्या बॅटरला शांत ठेवलंय. परंतु दुसरं सत्र जिथे संध्याकाळी सामने चित्त थरारक रंगतात, रोमहर्षक मॅचेस प्रेक्षकांना पाहायला मिळतात आणि आता हळूहळू हवा चांगलीच वाहते आणि या हवेची झुळूक ज्यावेळेला आपल्या शरीराला स्पर्श करते, एक वेगळा आनंद आपल्याला देऊन जाते. आणि त्याचमुळे हा जो सामना आहे तो जर रोमांचक, रोमहर्षक राहिला तर तुम्ही क्रिकेट भरपूर एन्जॉय कराल. चेक. तर सन्माननीय रोंजनगावचे सदाशिव कातूर पाटील यांचे इथे आगमन झालंय. छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये भरपूर वर्ष सेवा केलेले आहे सेवक आमचे, त्यांचे इथे आगमन झाले. मोस्ट वेलकम. तुमच्या स्पर्धेमध्ये आम्ही मनापासून स्वागत करतोय. थँक्यू सो मच. पहिला बॉल, पाठलाग सुरू झालाय. आडव्या बॅटने खेळायचा होता, स्लॉग हिट करायचा होता. बैठक पूर्णपणे चकवा देत बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आशिष मेहरुल पहिलं षटक हाताळतोय. प्रसाद खरत या स्पर्धेमध्ये RPL मध्ये 100 पेक्षा जास्त धावा त्याच्या नावावर आहेत. एक मातब्बर खेळाडू जावळे गावचा, बॅटिंग करावी लागेल, लक्ष मोठं आहे. बॅकफुटला जात असताना टॅप केलंय, पॉइंटला फिल्डर आहे, 1 रन मिळेल. सिंगलने त्याचं खातं उघडलंय. आशिष तिथेही नाराज दिसतोय. त्याचं मत होतं की थोडासा दबाव टाका, सर्कल वरून थोडासा स्टार्ट घ्या, कारण इथे एक चूक भरपूर महागडी ठरू शकते, जी मागच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. झेल सोडला, फेल झाला तो खेळाडू आणि स्पर्धेतून संघ बाहेर. हे घडतं, हे क्रिकेट आहे. कधी तुम्हाला इथून पृथ्वी तलावरून मंगळावर घेऊन जातं तर त्या मंगळावरून खाली घेऊन येण्याचं काम याच क्रिकेटच्या माध्यमातून केलं जातं.
ऑन साइडला धमाका आहे, डीप मध्ये फिल्डर जज करतोय, बाउंड्री लाईनला अगदी जवळ हा झेल तिथे टिपलाय. फलंदाज बाद झेल घेणारा खेळाडू होता कुशल गुरव, आउट होईल. पहिली विकेट इथे गमावली. आउट होणारा फलंदाज आहे रोशन पाटील. वेलकम बॅक. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. पहिली विकेट इथे गमावली आहे. पहिला धक्का बसलाय आशिष मेहरोल. डीप मध्ये कुशलने कोणती चूक केलेली नाहीये. कर्जत परिसरातील खेळाडू आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये येतोय सिद्धेश शिंदे. पेनचा खेळाडू सिद्धेश शिंदे. 1 वर 1 अशी परिस्थिती. पहिलं षटक सुरू आहे. आशिष मेहरुल चांगली कामगिरी करतोय. 2,93,064 सबस्क्रायबर. 24 लाईव्ह इव्हेंटचे आता कंप्लीट झालेले आहेत. तुम्ही नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. आपल्या परिसरातील एका मुलाने वेबसाईट ही निर्माण केली. संदेश आणि त्याचे सर्व सहकारी भरपूर मेहनत घेतात. त्याच्यामुळे या मेहनतीचं चीज झालं पाहिजे. 3 लाख सबस्क्रायबर हे पूर्ण करणं आपलं कर्तव्य आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाने सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. चॅनलचं नाव आहे 24 लाईव्ह इव्हेंट्स. आरपीएल ची स्पर्धा जरी टाईप केली तुमच्या समोर ते चॅनल येईल. लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. 1 वर 1 अशी परिस्थिती. नाव बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आई ग्रुप ओबे महाराष्ट्र राज्य आयोजित रायगड प्रीमियर लीग मध्ये 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. शिंदे आलेत आता मैदानामध्ये. धावा कराव्या लागतील. डीप मध्ये लॉंग ऑन सेट केलाय. डीप मध्ये काऊ कॉर्नर मिड विकेट सेट केलाय. दोन्ही क्षेत्ररक्षक ऑन साइडला आहेत. ऑफ साइडला कोणीच नाहीये. कव्हर्स खाली, पॉइंट खाली, एक्स्ट्रा कव्हर खाली. मेहरुलचा हा बॉल कट करायचा होता. कॅच सुटलाय. विकेट कीपर कडून चूक होते. डॉट बॉल इथे पाहायला मिळेल. प्रत्येक कॅचचं महत्व आहे या स्पर्धेमध्ये. जसं की मागच्या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळालं झेलाचं किती महत्व असतं. लेग कटरचा प्रयत्न, बाउन्स चांगला घेतला, खांद्याचा चांगला वापर केलाय आशिष मेहरुलने. विकेट कीपरने ती चूक केली. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 1. अनिकेत होता विकेट कीपर. बॅकफुटला जात असताना कट केलाय. परत एक वेळा गलीमधून फिल्डर जाईल बॉल पर्यंत, तोपर्यंत 1 धाव मिळेल. थोडासा लेट कटचा अंदाज इथे दिसला बॅटिंग मध्ये. फलंदाजाच्या माध्यमातून प्रसाद आता स्ट्रायकिंग एंडला जाईल. प्रसादला या सामन्यामध्ये सर्व सूत्र हाती घ्यावे लागतील. या मॅचचा जर विजयाचा रिझल्ट आला तर त्याचा सूत्रधार हा असू शकतो. किंग मेकर हा शब्द चर्चेत आहे सध्या आपल्या महाराष्ट्रात आणि ते व्हायचं असेल बॅटिंग करावी लागेल. यॉर्कर हेलिकॉप्टर खेळायचा होता. बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. भन्नाट वेग आशिष मेहरुलचा. शेवटच्या बॉलवर पहिलं षटक संपलंय. पहिलं षटक समाप्तीनंतर 2 धावा फक्त फलकावर लागलेल्या आहेत. 66 लक्षाचा पाठलाग करत असताना प्रसादला देखील बीट केलं आशिष मेहरुलने. दोन धावा फलकावर आहेत. 1 फलंदाज बाद झाला. टीम हर्डल इथे पाहायला मिळते. अनमोल किंग्स कळंबोलीच्या माध्यमातून सान्वियन गोल्डी एमडी खारकर प्रतिष्ठान उल्वे नोड बामण डोंगरीचा संघ त्यांच्या विरोधात खेळताना दिसतोय. त्या नोड मध्ये भरपूर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. उल्वे नोड प्रीमियर लीग सारखी स्पर्धा देखील नेहमीच चर्चेचा विषय राहिली आणि त्याचमुळे या उल्वे नोडचं क्रिकेट बहरतंय, सुधारतंय. शिस्त तिथे पाहायला मिळते आणि त्याच्यातून अनेक चेहरे उल्वे नोड मधून रायगडच्या अनेक टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. चांगलं क्रिकेट खेळलेत. चर्चा आहे उल्वे नोडची म्हणजेच टीम सान्वियन गोल्डी एमडी खारकर प्रतिष्ठान उल्वे नोड बामण डोंगरीची. अनमोल किंग्स देखील काही कमी नाहीये. किंग्स म्हणजेच राजे आणि किंग्स चांगली गोलंदाजी करताना इथे पाहायला मिळतीलच, याच्यामध्ये शंका नाही. किंग्स सारखा खेळ केला. माझं असं वैयक्तिक मत आहे क्रिकेटमध्ये, ज्यावेळेला 12 वर्ष कॉमेंट्रीच्या क्षेत्रामध्ये आहे, की फलंदाज हे तुम्हाला मॅच जिंकून देतात आणि गोलंदाज तुम्हाला स्पर्धा म्हणजे टुर्नामेंट जिंकून देतात. आणि किंग्स कडे ती गोलंदाजी आहे. आशिष मेहरुल सारखा गोलंदाज आहेत आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय सध्या तुमच्या स्क्रीनवर. आणि आपण पाहतो याच ट्रॉफी आणि याच ट्रॉफीचा तो सन्मान होईल.
खऱ्या अर्थाने त्या संघ मालकाचा, त्या कॅप्टनचा ही ट्रॉफी घरी घेऊन जाणं म्हणजेच शिवरायांना आपल्या घरी घेऊन जाणं हा सर्वात मोठा सन्मान रायगड प्रीमियर लीग तुम्हाला देते. छत्रपती शिवाजी महाराज आपसुकच हे नाव ज्या वेळेला येतं आपल्या मुखावर त्यावेळेला जय आपसुकच आपल्या तोंडातून निघतं. ही कीर्ती आपल्या महाराजांची. बोल तयार. साहिल खानावकरचा फुल टॉस, बॉल हवेत आहे, फिल्डर तिथे ठेवलाय. फ्री होम डिलिव्हरी पाहायला मिळाली. कुठेच हालायची गरज नाहीये, जागेवरच फ्री होम डिलिव्हरी. बॅटर आउट. मोठी विकेट. सिद्धेश शिंदे काहीच करू शकलेला नाहीये. 3 बॉल तो खेळला, 1 धाव त्याने केली. आणि विशेष म्हणजे कव्हर्सला फटका सजवला होता फुल टॉस बॉलवर आणि तिथे फिल्डर ठेवलाय. विघ्नेश पाटील हा देखील या टीमचा एक चांगला गोलंदाज आहे. म्हणजेच मी मगाशी काय उल्लेख केला की गोलंदाज तुम्हाला स्पर्धा जिंकून देतात, बॅटर तुम्हाला सामना जिंकून देतो. या स्पर्धेमध्ये हे सार्थ ठरवले अनमोल किंग्सने. जरी सुनील चावरीने अर्धशतकीय खेळी केली तरी देखील या टीमकडे धारदार गोलंदाजी आहे. आशिष मेहरुल, साहिल खानावकर जो आता कव्हर्सला कॅच पकडला तो गोलंदाज, विघ्नेश पाटील आणि मुन्ना घोटचा. हे जर 4 गोलंदाज तुमच्या टीमकडे आहेत तर तुम्ही नक्कीच दावेदारी पेश करू शकता या स्पर्धेवर. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, मी मगाशी देखील उल्लेख केला, हा अद्भुत खेळ आहे. एखादा गोलंदाज ज्यावेळेला फलंदाजावर हावी होतो तेवढ्याच दुपटीने फलंदाजाने जर आक्रमण केलं आणि तो जर हावी झाला गोलंदाजावर तर मात्र त्या प्रेशरने त्या गोलंदाजाच्या बॉलच्या देखील चिंधड्या उडवण्याची शक्ती फलंदाजामध्ये असते. तो आत्मविश्वास त्याच्यामध्ये असतो आणि त्याचमुळे रायगड प्रीमियर लीग ही स्पर्धा चर्चेमध्ये असते. 2 वर 2 अशी परिस्थिती. परत एक वेळा फुटबॉलची स्कोर लाईन दिसते, परंतु हा फुटबॉलचा सामना नाहीये मित्रांनो. समोर मारलाय, मिड ऑफ होता, एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, धावा मिळतील 4. येतोय चौकार. फायरच होता हा फटका. फायर ब्रँड दाखवत असताना एक्स्ट्रा कव्हरला जसा आला मैदानामध्ये अमित पाटील त्याच्या बॅट मधून चौकार. हा खेळाडू खूप महत्वाचा आहे या मॅच मध्ये. प्रसाद घरतच्या बरोबरीने चांगला खेळ करावा लागेल. महत्वाचा सामना जिंकायचंय, इथून सुपर 8 मध्ये प्रवेश करायचा तर प्रसाद घरत आणि अमित पाटीलला चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिला चौकार आलाय. ओ वेग प्रचंड होता, रिदम चांगली आहे गोलंदाजीमध्ये साहिल खानावकरची. नावडे गावचा खेळाडू आहे जिथून प्रशांत खानावकर बिलॉंग करतो. अनेक खेळाडू त्या नावडे गावाने दिलेले आहेत. आणि पहा एक चांगला ऑफ कटर पडल्यानंतर बरोबर उंची घेत विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. बाउन्स चांगला मिळतोय, खांद्याचा चांगला वापर करतोय साहिल खानावकर. काळ गाजवलाय नावडे टीमने. ओरपिच बॉल होता, हवेत आहे, पॉइंटचा फिल्डर येतोय खाली, कॅच पकडला जाईल, फलंदाज आउट. अमित पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. विकेट प्राप्त झाली आहे. मगाशी ऑफ कटर होता, हा स्लाइटली बाहेर टाकण्याचा प्रयत्न, कदाचित लेग कटरचा अंदाज होता. ऍक्शन रिप्ले स्लो मो मध्ये आपल्या स्क्रीनवर दाखवला जातोय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आउट झालाय अमित. न्यू बॅटर कुणाल नाईक फ्रॉम भिंगारी. कुणाल नाईक प्रसाद घरतच्या बरोबरीने. मगाशी देखील उल्लेख केला त्या परिसरातलं त्या बेल्टचं क्रिकेट सुधारलंय, बहरलंय. त्या परिसरामध्ये चांगलं क्रिकेट खेळलं जातं. उल्वे नोड म्हटल्यानंतर चर्चा असते त्या परिसरातली आणि तिथून चांगले क्रिकेटर येतात. परंतु सध्या अनमोल किंग्स म्हणजेच राजे सध्या वरचढ आहेत. या टीमवर पलटवार करावा लागेल. सानवी अँड गोल्डी, MD खारकर, प्रतिष्ठान उल्वे नोड, बामण डोंगरीला या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर अनेक मान्यवर सातत्याने उपस्थिती दर्शवतात. त्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. 6 वर 3
गोलंदाज तयार साहिल खानावकर. ओ परत एक वेळा ती रिदम गोलंदाजी मधली, काय गोलंदाजी करतोय. बॉल ज्या वेळेला रिलीज करतो त्याच्यानंतर जे एक दोन स्टेप पडतात ना गोलंदाजी, त्याच्यावर लक्ष द्या. त्याच्यावरून दिसतंय की त्याच्याकडे असलेला आत्मविश्वास, त्याची ती रिदम, टप्पा, क्षमता, अचूकता, भेदकता, तिखट मारा, सगळ्या काही गोष्टी या बॉलवर दिसल्यात साहिल कडून. शॉर्ट बॉल आता मात्र तुटून पडलाय फलंदाज, हवेत आहे, अंतर कमी प्राप्त झालंय, विकेट मिळेल. आणखीन एक विकेट, चांगला झेल तिथे डीप मध्ये टिपलाय आणि फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का बसतोय, आउट होणारा फलंदाज ठरलाय आता कुणाल नाईक. नाही, अंतर मिळालेलं नाहीये. कुणाल नाईकच्या फटक्याला उंची जास्त गाठली आणि अगदी सोपा झेल डीप मध्ये महेश मात्रेने जज करत असताना हा टिपला आणि खेळ संपवलाय कुणाल नाईकचा. तर कुणाल याचबरोबर या व्यासपीठावरती आत्ताच ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल रोंजनचे सचिव आदरणीय सदाशिव पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आहे. मामा आहेत कैलास म्हात्रे आणि गुरु म्हात्रे यांचे, तर त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. शिक्षण क्षेत्रात कामगिरी करणारी ही मंडळी आहेत. मामाश्री आहेत गुरुशेठ म्हात्रे आणि कैलाशेठ म्हात्रे यांचे, त्यांचं इथे आगमन होते, त्यांचं सहर्ष स्वागत. 6 वर 4. ऑन साइडला धमाका तर आहे आणि इथे बैठक फटका, बॉलला पाठवलं ऑन साइडला सीमारेषा पलीकडे, काऊ कॉर्नर वरून 6 धावा षटकार. चांगली बॅटिंग, अशीच बॅटिंग करावी लागेल. जसा बॉल थोडासा बाहेर निघत होता त्याला खेचला अक्षरशः आउटसाइड द ऑफ स्टंप वरून, काऊ कॉर्नरच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार वसूल केल्या प्रसाद घरतने. नक्कीच बॅटचा प्रसाद दिला या बॉलवर गोलंदाजाला. टीमची धावसंख्या 12. सामना संपलेला नाहीये, हा सामना देखील रंगवू शकतो. काय करायचंय, प्रसादला शेवटच्या बॉल पर्यंत मैदानामध्ये थांबावं लागेल, धावा कराव्या लागतील. आशिष मेरुल तयार. परत एक वेळा तोच प्रयत्न होता, बॅटचा थोडासा टो एंडला लागतोय, कडेला लागलाय, तोपर्यंत 1 धावा. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय. तेच घडलंय, हो तेच घडलंय. बॅटला लागतोय, खाली लागतोय, 1 धाव मिळताना दिसेल प्रसाद घरतच्या खात्यामध्ये. या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 13 धावा, 13 लॉस ऑफ 4 विकेट, 16 बॉल, 53 धावांची आवश्यकता. एक अशी खेळी पाहिजे ज्या खेळीने हे मैदान दुमदुमून जाईल, प्रेक्षकांच्या मनात तुम्ही घर करून जाल. ड्राईव्ह केलाय समोरच्या दिशेने, डीप मध्ये फिल्डर येतोय, अगदी स्ट्रेट. 1च धाव मिळते. नवीन फलंदाज रोशन मात्रे, त्याचं खातं उघडलंय. टीमची धावसंख्या 14, 4 फलंदाज बाद. या 3 बॉल मध्ये कमीत कमी 1-2 मोठे फटके मारावे लागतील बॅटिंग करणाऱ्या संघाला. सानवी गोल्डी एमडी खारकर, प्रतिष्ठान उल्वे नोड बामण डोंगरी. या टीमला वेगाने टाकण्याचा प्रयत्न, दिशा भरकटलाय, पंचांचा इशारा, वाईड बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल. हळूहळू आता धावा वाढवाव्या लागतील, रन रेट वाढवावा लागेल. 1-1 धाव महत्वाची असेल या मॅच मध्ये. प्रसाद घरत 100 पेक्षा जास्त धावा या प्रीमियर लीग मध्ये करणारा खेळाडू आहे. उस्मान पटेल त्या लिस्ट मध्ये होता, फेरिस्ट. और पिच बॉल हवेत आहे, चांगला दणका दिलाय बॅटचा, फेकलाय बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. इथे आई ग्रुप चिरनेर वरून आणि खास करून कैलास शेठ यांचे बिग सपोर्टर विकास घोडके, प्रफुल्ल डुंगीकर, श्रेयश म्हात्रे, सुजय पाटील, शैलेश नारंगेकर, गणेश पनवेलकर,
त्याचबरोबर मेघनाथ बैकर, नितीन बैकर गिरवले वरून इथे उपस्थित झाले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. यस केपी. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लव क्रिकेट अँड वॉर. सर्व काही शक्य आहे. ओ बाउन्सरचा वापर, स्लोअर बाउन्सरचा उपयोग इथे केलाय. पंचांचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मिळेल आणि बॉलिंग टीमने इथे DRS वापरलाय, चॅलेंज केलंय अंपायरच्या डिसिजनला. ऑन फील्ड अंपायरचा निर्णय होता हा बाउन्सर आहे, वाईड बॉल आहे. कारण आपण पाहिलं स्ट्रायकर एंडच्या अंपायरने लगेच दोन्ही हात बाजूला केले. मग जावेद फरीद यांनी त्याच्यामध्ये हमी भरली आणि सांगितलं हा वाईड बॉल आहे. आता पाहूया टीव्ही अंपायर काय मत देत आहेत. शेवटी स्लोअर बाउन्सरचा वापर इथे केला होता. खूपच चांगलं टेलिकास्ट 24 लाईव्ह इव्हेंट्स कडून. लगेच सर्व स्पष्ट चित्र तुमच्या स्क्रीनवर आलंच आहे. आता तेच दाखवलं जाईल टीव्ही अंपायरला. यस इट इज वाईड आहे, तो वाईड बॉल. रिव्ह्यू गमवलाय बॉलिंग करणाऱ्या टीमने. एक रिव्ह्यू होता तो गमवलाय बॉलिंग करणाऱ्या टीमने, त्याच्यामुळे आता रिव्ह्यू नाहीये त्यांच्याकडे. बॉल शिल्लक आहे 14 मध्ये 44 करायचे आहेत. हा बॉल खूप महत्वाचा आहे. या 2 बॉल मध्ये एक हिट पाहिजे मोठा. बोल तयार. ओ मारलाय बॉल हवेत आहे, सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक फटका, अप्रतिम फटका. संभाजीनगरचा फेमस आहे क्रांती चौक आणि आज आहे प्रसाद घरतला षटकारांचा शौक. चांगली बॅटिंग 13 चेंडू मध्ये 38 धावांची आवश्यकता. तो पत्ता करतो गुल, तो पॉवरफुल. आमचा नेता लय पॉवरफुल. हेच आता त्याचे टीममेट्स म्हणत असतील, संघ मालक म्हणत असतील, कारण हा टीमचा नेता आहे. तारणहार, पाठीचा कणा या टीमच्या सध्या मैदानामध्ये खेळतोय प्रसाद घरत. 100 पेक्षा जास्त धावा करणारा जावळे गावचा सितारा मैदानामध्ये खेळतोय. वेगवान बॉल, खूपच चांगला ड्राइव्ह. डीप मध्ये फिल्डर धावतोय, वेगाने बॉल अडवण्याचा प्रयत्न, फंबल झालाय. प्रसादने बरोबर गोष्ट केली आहे, त्याने फक्त 1 धाव घेतली कारण त्याला पाहिजे स्ट्राईक. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. सामना जिंकण्यासाठी 37. सान्वी अँड गोल्डी, MD खारकर प्रतिष्ठान उल्वेनोड, बामण डोंगरीला. वेळ झाली ड्रिंक्स ब्रेकची. 12 चेंडू 37 धावा. ऐकू एक चांगलं संगीत. भोईर येथे आले, त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आणि आमचे अजय भागे त्यांचे भांजे प्रफुल्ल बैकर गिरवले हे देखील इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण देखील यावं व्यासपीठावरती. आमचे सुशांत पाटील, कमलाकर मामा हे देखील या सामन्याला एन्जॉय करतात. या स्पर्धेचे शिल्पकार कैलाश म्हात्रे. क्रिकेट हा खेळ आहे. डीजे SDC संडी सूरज, खूप खूप धन्यवाद. पार्टनरशिप बिल्ड होते. प्रसाद घरत चांगली बॅटिंग करतोय. 21 धावा त्याने केल्या. सामना संपलेला नाहीये मित्रांनो. हा सामना देखील पैसा वसूल होईल याच्यामध्ये शंका नाहीये. प्रसाद घरत मैदानामध्ये तोपर्यंत सर्व काही शक्य आहे. मी मगाशीच उल्लेख केला होता, एव्हरीथिंग इज पॉसिबल इन लव क्रिकेट अँड वॉर. म्हणजेच प्रेमात, युद्धात आणि त्याचबरोबर क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे. आता तेच इथे पाहायला मिळेल का? आशिष मेहरुल, त्याच्या विरुद्ध आक्रमण झालं, त्याच्या विरुद्ध प्रसादने धावा केल्या. 12 बॉल 37 धावांची आवश्यकता. मी मगाशी हाही उल्लेख केला होता की बॅटर तुम्हाला सामना जिंकून देतात, परंतु गोलंदाज तुम्हाला स्पर्धा जिंकून देतात. परंतु तोही फोल ठरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रसाद घरत करताना दिसतोय. विघ्नेश पाटील निर्धाव षटक टाकणारा गोलंदाज गोलंदाजी करताना दिसेल.
याची चर्चा होते. मुरबीचाच आहे, मुरबी गावचा सितारा, पहिलं निर्धाव षटक टाकणारा गोलंदाज. मेडन ओव्हर टाकणं म्हणजेच एक मोठी गोष्ट असते कोणत्याही स्पर्धेमध्ये. 6 चेंडू निर्धाव टाकणं म्हणजे सर्वात मोठी गोष्ट. आणि विघ्नेश पाटील यांचे पिताश्री अनिल पाटील सध्या मैदानाच्या बाहेरून आपल्या मुलाची गोलंदाजी पाहतायत. या परिसरात असलेले हे कल्चर आहे. आज आपण पाहतो आपल्या आगरी कोळी समाजातील ज्या वेळेला ही मुलं क्रिकेट खेळतात, वडील आणि आई त्यांना प्रोत्साहन देत असते की तुम्ही गावासाठी क्रिकेट खेळा, तुम्ही आपल्या सन्मानासाठी क्रिकेट खेळा. पैशाला जास्त महत्व या परिसरामध्ये दिलं जात नाही. क्रिकेट हे गावासाठी खेळलं जातं, अभिमानासाठी खेळलं जातं. 29 ला 4. बॉलर तयार. पहिला बॉल हवेत आहे. पॉइंटला फिल्डर येतोय तिथे बॅकवर्ड पॉइंट मधून आणि हा कॅच पकडला जाईल. फलंदाज आउट होईल. सुनील चावरीने टिपलाय झेल. प्रसाद घरत इथे मात्र आउट. न्यू बॅटर इम्पॅक्ट प्लेअर आलेला आहे. प्रसादचाच भाऊ आहे राहुल घरत. एक भाऊ आउट झाल्यानंतर दुसरा भाऊ आता मैदानामध्ये. मला आठवतो एक सामना राहुल घरतचा त्याच उल्वे नोट परिसरामध्ये जावळे गावामध्ये खेळलेला. काय बॅटिंग केली होती राहुलने. मोठमोठे फटके मारत असताना सामना जिंकून दिला होता. 11 बॉल 37 धावांची आवश्यकता अजूनही आहे. गाडी थोडीशी आता फसली आहे, अटकली आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये जो खेळाडू टीमला घेऊन जातो शेवटच्या ओव्हर पर्यंत, शेवटच्या बॉल पर्यंत, तो तारणहार ठरू शकतो. मागचा सामना काय रंगला होता, चित्त थरारक, पैसा वसूल. आणि आज असे सामने पाहायला मिळतील कारण बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढत असेल. 16 टीम आहेत, 16 मधून 8 पुढे जातील. उद्या 7 मॅचेस होतील. मग एक अंतिम विजेता संघ आपल्याला मिळेल. त्या मारुती अल्टो 800 मध्ये बसणारा खेळाडू असेल. बेस्ट बॅटर, बॉलर, फिल्डर, त्याच्यासाठी मोटरसायकल ठेवण्यात आलेले आहेत. तेही खेळाडू आपल्याला उद्या दिसतील. त्याच्यामुळे चर्चा आहे रायगड प्रीमियर लीगची. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर विघ्नेश पाटील. पुल केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर तिथे येतोय. कॅच इटचा कॉल. आणि बॅक टू बॅक दुसरा झटका देत असताना विघ्नेश पाटील आपल्या वडिलांच्या साक्षीने फलंदाज बाद. त्या IPL पेक्षा खरंच रायगड प्रीमियर लीग आहे भारी. त्या IPL पेक्षा कैलास मात्रेची रायगड प्रीमियर भारी. याच्यावर टिप्पणी नाही करू शकत मी. 29 ला 6 अशी परिस्थिती आहे. पोटा पाण्याचा प्रश्न आहे. 29 लॉस ऑफ 6 विकेट. दोन्ही तबल्यावर हात असतात ज्यावेळेला समालोचन करण्यासाठी समालोचक कुठल्याही स्पर्धेमध्ये जातो. 6 फलंदाज बाद झाले. सानवेन गोल्डी 11 हा संघ थोडासा अडचणीमध्ये वाटतोय, परंतु काय तो संघर्ष दाखवला होता प्रसाद घरतने. 29 ला 6 अशी परिस्थिती. चौथं षटक चालू आहे आणि आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 37 करायचे आहेत. ही इज ऑन हॅट्रिक नाव. बॅक टू बॅक 2 विकेट. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अनेक हॅट्रिक्स देखील पाहिल्या असतील प्रेक्षकांनी. हॅलो, आमचे वलप गावचे आदरणीय संजय शेठ पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. तसेच आमचे सगळ्यांच्या परिचयाचे निलेश परदेशी हे देखील इथे आलेले आहेत. तर आपण यावं व्यासपीठावरती. 4 हॅट्रिक झालेले आहेत आणि हॅट्रिक बॉलवर हा येतोय षटकार. काय वातावरण निर्मिती सध्या करताना दिसतात आमचे डीजे मास्टर. करावं तेवढं कौतुक कमी आहे. हा षटकार येतोय. फलंदाज अनिकेत कोळी आला, त्याने षटकार मारलाय. धावा करायचे 31 9 बॉल मध्ये. शॉर्ट बॉल. बाउन्सरचा वापर इथे केला होता. चांगलाच आपटलेला बॉल. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. येस इट इज वाईड बॉलचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून.
रिव्ह्यू तुम्ही गमावलाय, मगाशीच तो तुम्ही घेतला होता, त्याच्यामुळे ऑन फील्ड अंपायरचा जो निर्णय असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. वाईट बॉल, वाईट इट इज, तो दिलाय तो असेलच, कारण तुम्ही जो मगाशी रिव्ह्यू घेतला होता तो तुम्ही गमावलेला आहे. आता 9 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. चांगला निर्णय पंचांचा मी म्हणेन, भरपूर उंची गाठली या बॉलने, नो डाऊट. चांगली अंपायरिंग RPL मध्ये. जावेद फरीद एक्सपिरियन्स आहे भरपूर वर्षाचा, टेनिस बॉल क्रिकेटचा, लेदर बॉल क्रिकेटचा. स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय फलंदाज अनिकेत कोळी, एक षटकार मारलाय. आता कव्हर्सला बॉल हवेत आहे, 2 फिल्डरच्या मधून, गॅप मधून बॉल सीमारेषा पलीकडे. 6 धावा मिळतील. अनिकेतच्या बॅट मधून सिक्सर. थँक्यू, वेलकम बॅक सर, स्वागत आहे. काय फटका होता, बॅकफुटला जात असताना कव्हरला पंच केलाय, बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलाय. अनिकेत कोळी या मॅच मध्ये पंच करत असताना सरपंच ठरेल का, या मॅचचा हे पाहायचंय. कामात इमानदारी आणि जबाबदारी असली की अपयशाची उधारी चुकवत यश आपल्या दारी येतं. आज अपयशी होऊन चालणार नाही. तुमच्या कामात म्हणजेच क्रिकेटमध्ये इमानदारी पाहिजे, तुमच्या खांद्यावर जबाबदारी पाहिजे, तर ती अपयशाची उधारी चुकवत ते यश तुमच्या दारी येईल. अशी ही लढत आहे. 42-6 अशी परिस्थिती. बॅटची कडा घेतलीये, मागे चाललाय बॉल, साईल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा रेषा पलीकडे. धावा मिळतील 4. बॉलने ओलांडलीये बाउंड्रीची वेस आणि निघतोय गोलंदाजाचा आता नक्की फेस. चार धावा मिळताना दिसतात. 7 बॉल 20 धावांची आवश्यकता. वड मॅच. हा सामना परत एकदा कडाक्याचा रंगताना दिसतोय. तडाके बसतात बॅटवर, बॅटने बॉलवर. आणि आता या मॅच मध्ये 7 चेंडू 20 धावांची आवश्यकता आहे. अनिकेत कोळी आला. अनिकेतने मॅच मध्ये पूर्णपणे टीमला आणलेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीने हे लढत आतापर्यंत रंगली आहे, कडक मॅच. पुढचा बॉल परत एक वेळा स्वीप करण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप, परंतु बीट केलंय गोलंदाजाने. षटक संपलंय. या मॅचची कहाणी आता अशी आहे, 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 बॉल मध्ये 20 धावाची आवश्यकता आहे. आणि याच दरम्यान निलेश परदेशी यांचे इथे आगमन झालंय. त्यांना विनंती, आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. 6 चेंडू 20 धावा. याचबरोबर आमचे चिरनेर गावचे आदरणीय समाधान माळी हे इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. काय गाणं वाजवलं इथे, साईबाबांना समर्पित. आणि कदाचित डगआउट मधून तसाच एक मेसेज आला असेल. टीमचे संघ मालक, मॅनेजमेंट आणि त्याचबरोबर कॅप्टनने तो मेसेज पाठवला. देतात आशीर्वाद शिर्डीचे बाबा, सुरू कर तू आता रन्सचा धबधबा. हेच सांगितलं असेल बॅटरला. परंतु गोलंदाजांना काय करायचं, विकेट घ्यायची आहे. कारण सामना दोलायमान अवस्थेमध्ये असल्यानंतर समालोचकाची भूमिका ती असते की आपण देखील न्यूट्रल राहावं. 6 बॉलचा खेळ शिल्लक. 6 बॉल मध्ये धावा करायच्या 20. 6 चेंडू 20 धावा हे समीकरण आहे. पहिला बॉल वेगाने टाकलाय. हाच गोलंदाज खूप महत्वाचा आहे या स्पर्धेमध्ये, ज्याची मी मगाशी देखील चर्चा केली होती. योगेश पाटील मुन्ना या टोपण नावाने या खेळाडूची ओळख आहे. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. 5 बॉल 20 धावांची आवश्यकता. रोशन मात्रे, अनिकेत कोळी कधी जाईल स्ट्रायकिंग एंडला, हेच सगळेजण विचार करतायत. परत बॉलर तयार. मुन्ना
दुसरा बॉल ऑन साइडला दिशा दिली, डीप मध्ये फिल्डर येत आहेत, एक धाव तर तिथे नक्की मिळताना दिसेल. 4 बॉल मध्ये 19 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. 3 षटकार मारावे लागतील. अनिकेत कोळीला तो कारनामा करावा लागेल. हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर कमीत कमी 2 धावा तरी यायला पाहिजे, तर आव्हान कायम राहील. कारण स्ट्राईक येईल ना अनिकेत कोळीकडे. हा प्रयत्न करायला पाहिजे. या बॉलवर एक तर मोठा हिट, मग येईल मजा. या बॉलवर विकेट आली तर मात्र अनमोल किंग्स मॅच मध्ये विजयाच्या उंबरठ्यावर. असा हा बॉल घेऊन तयार गोलंदाज योगेश. चांगला फटका कव्हर्सला, फिल्डर आहे बुलेट. बॉल सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. यस, चमत्कार घडू शकतो आता या मॅच मध्ये. 51 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 15 धावा करायच्या आहेत. बॉल शिल्लक आहे 3 चेंडू 15 धावा. 3 बॉल 15 समीकरण या मॅच मध्ये असेल. योगेश पुन्हा एकदा तयार, अनिकेत तयार. यॉर्करचा प्रयत्न, 2 धावांचा प्रयत्न इथे होईल का हे पाहायचंय. बॉल उसळलाय, बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. नियतीला हे मान्य नाहीये. व्हाट अ मॅच. पंचांचा इशारा, धावा मिळतील 4. येतोय चौकार. बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. 10 धावा जर आल्या तर मॅच होईल सुपर ओव्हर. व्हाट अ मॅच. सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत आहे का? एकदा जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी. आणखीन एक रंगतदार मॅच इथे प्रेक्षकांच्या भेटीला. RPL मध्ये अनिकेत कोळीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 2 चेंडू 11 धावा. टाय साठी 10 धावा केल्या तरी चालतील. तो प्रयत्न करायला पाहिजे. बॉल हवेत आहे, पॉइंटला फिल्डर धावतोय. एक टप्पा घेत बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. लाल मातीत रंगतो कुस्तीचा फळ. लाल मातीत रंगतो कुस्तीचा फळ. आणि सध्या अनिकेत कोळीने लावलीये चौकारांची लढ. शेवटचा एक बॉल. एका बॉल मध्ये धावा करायच्या. सामना जिंकण्यासाठी 7 आणि षटकार मारला तर सुपर ओव्हर होईल. मी कौतुक करेन अनिकेत कोळीचं. काय खेळला हा मुलगा. मैदानामध्ये आला, कठीण परिस्थितीमध्ये संघ होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्याने संघाला सावरलं, मॅच मध्ये आणलं आणि इथे शेवटच्या बॉलवर समीकरण आणून ठेवलं. 1 बॉल 7 धावा. षटकार मारला. मॅच सुपर ओव्हर मध्ये खेळली जाईल. जगाच्या रंगमंचावर असं वावरा की पडदा पडला तर तुम्ही निभावलेल्या भूमिकेसाठी टाळ्या ह्या वाजल्याच पाहिजे. आणि हा सामना देखील असाच आहे. या बॉल नंतर या सामन्यावर पडदा पडेल, परंतु अनिकेत कोळीसाठी नक्की टाळ्या वाजतील. कारण त्याने तो संघर्ष दाखवलाय. डगआउट पहा. डगआउट मध्ये सध्या शांतता आहे. प्रोत्साहन दिलं जातंय फलंदाजांना. अनिकेतने जर या बॉलवर षटकार मारला तर हाच डगआउट मैदानाच्या आतमध्ये धावत सुटेल. मग यांना कोणीच थांबवू शकत नाही. सध्या शांत चेहरे. प्रसादच्या चेहऱ्यावर थोडीशी चिंता, परंतु सामना रंगतदार अवस्थेत. फॉरवर्ड शॉट लेग, सिली कव्हर पॉइंट हे 2 फिल्डर अगदी बॅटच्या जवळ आहेत, बॅटरच्या. त्याच्यामुळे पंचांनी त्यांना सांगितलं की तुमची काळजी तुम्ही घ्या. येणारा एक बॉल. एका बॉल मध्ये 7 षटकार मारला. सामना सुपर ओव्हर. टाळ्या झाल्या पाहिजे या मॅच साठी. शेवटच्या बॉलवर धावा करायचे. 7 गोलंदाज तयार. योगेश पाटील. फुल टॉस बॉल होता, ड्राईव्ह केला आणि इथे मात्र आव्हान संपुष्टात आलेलं आहे. सान्वी अँड गोल्डी MD खारघर प्रतिष्ठान उल्वे, नोड बामण डोंगरीचं